शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे अपडेट आहे. मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे अपडेट. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, एकदा तुरीची अपडेट बघूया, नंतर कापसाचे भाव. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. तुरीच्या दरात घसरण, 4 दिवसात कमाल भावात सुमारे 1000 रुपयांची तफावत. होय शेतकरी मित्रांनो, तुरीच्या भावात सुद्धा घसरण आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. त्यामध्ये मित्रांनो, अकोला जिल्ह्यासह परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात गेल्या काही दिवसात लक्षणीय घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 30 जानेवारी रोजी तुरीला सर्वाधिक 9125 रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला होता. मात्र 4 फेब्रुवारीपर्यंत हा दर सुमारे 1000 रुपयांनी घसरल्याचे बाजार आकडेवरून दिसून येते. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 जानेवारी रोजी तुरीचा दर 7000 ते 9125 रुपयाच्या दरम्यान होता. त्यानंतर 2 फेब्रुवारीला कमाल दर 9050 रुपये, तर 3 फेब्रुवारीला तो दर 8650 रुपयावर घसरला. दरातील ही घसरण सातत्याने सुरू असल्याचे व्यापारी व शेतकरी सांगतात. खामगाव समितीत 30 जानेवारी रोजी तुरीला 9150 रुपयाचा कमाल भाव मिळाला होता. 3 फेब्रुवारीला हा दर 8750 रुपये झाला, म्हणजे दर अजून खाली येताना दिसत आहे. तुरीचे घसरते भाव: 30 जानेवारीला 9125, 2 फेब्रुवारीला 9050, 3 फेब्रुवारीला 8650, तर 4 फेब्रुवारीला 8475. शासनाच्या हस्तक्षेपाची गरज आहे. वळूया कापसाच्या भावाकडे मित्रांनो. वरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 7820चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. तर भिवापूर बाजार समिती लांब स्टेपल जास्तीत जास्त 7840 रुपये. पुढील बाजार समिती पाठापट मित्रांनो, किसान मार्केट यवतमाळ पुसद 7300 रुपये. खाजगी बाजार धारूर बीड खाजगी बाजार 7776 रुपये. तर केज बीड खाजगी बाजार 8000 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7700 रुपये. तर त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त 7900 रुपये. पुढील बाजार समिती पारशिवनी जास्तीत जास्त 7750 रुपये. जालना जास्तीत जास्त 8002 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7820 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7820 रुपये. त्यानंतर पाथर्डी नंबर 1 7700 रुपये. दररोजच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया. धन्यवाद.